एप्रिल 2026 सुरू करपाचो प्रस्ताव जाचेर सरकारान 45 कोटी रुपया खर्च केला। गोवा डेंटल कॉलेज सभापती महोदय, गोवा दंत महाविद्यालयाक 80 कोटी रुपयाची तजवीज केल्या। सभापती महाशय, दंत महाविद्यालय ओपीजी मशीन, मायक्रोस्कोप, मोबाईल डेंटल बस, सर्जिकल युनिट आदी वैद्यकीय उपकरणां आणि यंत्रणा सहित अपग्रेड जातले, ताच्या खातीर भरीव तरतूद आसा। फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन सभापती महोदय, अन्न आणि वखदां खातीर खात्याक 29 कोटी रुपया मंजूर केल्यात। महाशय, म्हज्या सरकारान वेगवेगळ्या खाद्य आणि वखदां नमुन्याचे विश्लेषण करपा खातीर गॅस क्रिमेटोग्राफी मशीन, मायक्रोस्कोप आदी उच्च दर्जाची उपकरणां विकत घेवन अन्न आणि वखदां प्रयोगशाळेचे अपग्रेडेशन करतले। फूड आणि ड्रग्स खात्याची गरजा भागोवपा खातीर अत्याधुनिक सुविधा वांगडाच नवीन लॅबोरेटरी इमारती बांदतले। इंडस्ट्रीज आणि इन्व्हेस्टमेंट सेक्टर, इंडस्ट्रीज, ट्रेड एंड कॉमर्स सभापती महाशय, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खात्याक 108 कोटी रुपया मंजूर केल्यात। तातूंतले 73 कोटी रुपया महसूल बाजून जाल्यार 35 कोटी रुपया भांडवल खर्चा खातीर आसात। सभापती महाशय, उद्योग नोंदणी आणि उद्योग वाढ हाच्या मदीं अंतर निर्माण करपी समर्पित MSME फोकस्ड एडमिनिस्ट्रेटिव्ह संरचनेचो अभाव सोडपाच्या खातीर गोंयांतल्या सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग क्षेत्राचेर प्रशासकीय लक्ष हाडपा खातीर इंडस्ट्रीज, ट्रेड आणि कॉमर्स संचालनालयाचे नाव MSME इंडस्ट्रीज, ट्रेड आणि कॉमर्स संचालनालय अशें बदलतले। नोंदणी सुलभताये पासून उद्योग उदरगत, स्पर्धात्मक आणि यंत्रणा घटमूट करपाच्या मेरेन संचालनालयाची भूमिका हातूंतल्यान दृश्टी पडटली। सभापती महाशय, चीफ मिनिस्टर्स MSME इनोव्हेटिव्ह स्कीम 2026 सुरू करपाचो प्रस्ताव हांव मांडटा, जी वेंचून काडिल्ल्या प्रोत्साहन येवजणे खातीर फायदो वाडोवपाक यत्न करतली आणि ताका लागून MSME क्षेत्रात नवनिर्माण आणि स्पर्धात्मक वाडटली। MSMEचे संशोधन आणि विकास, बौद्धिक मालमत्ता निर्मिती, इन्क्युबेशनाक आधार, सीड कॅपिटल, स्किल डेव्हलपमेंट, सॅलरी रिएम्बर्समेंट आणि ऑपरेशनल सपोर्ट अशा नवनिर्माणा संबंधित कार्यावळी खातीर आर्थिक आधार दितले, ज्याच्या खातीर 1 कोटी रुपयाची तजवीज केल्या। तशेंच ग्रीन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन, ब्रँडिंग आणि वेपार प्रसार करपा खातीर 4 वेगवेगळ्यो MSME येवजण्यो सुरू करपाचो आणि राज्यांतल्या सगळ्या MSME कार्यावळी एकत्रीत MSME आधार दिवपाचो प्रस्तावूय हांव मांडटा। ह्या येवजणे खातीर 5 कोटी रुपया दवरल्यात। ह्या येवजणेक परतफेडीच्या रुपात प्रोत्साहन दितले आणि खर्चाच्या 80% मेरेन अनुदान दितले, जेका लागून राज्यांतल्या MSME क्षेत्राक व्हड चालना मेळटली। राज्यांत MSME रोजगार वाडोवपा खातीर एम्प्लॉयमेंट सबसिडी करपाचोय प्रस्ताव हांव दवरतां। सगळ्या MSME गरजेचो उपाय काडपा खातीर वन स्टॉप डिजिटल पोर्टल आशिल्ले युनिफायड डिजिटल प्लॅटफॉर्म पोंदू सुरू करतले। तशेंच पिळर्ण औद्योगिक वसाहतीत 3 कोटी रुपया खर्च करून स्मार्ट CCTV सर्वेलन्स प्रणाली स्थापन करपाचोय प्रस्ताव हांव मांडटा। उद्योगीक वाठारांनी पर्यावरण सुरक्षीत दवरपा खातीर घन कोयर व्यवस्थापन पद्दत तयार करपाचो प्रस्ताव हांव मांडटा। वेर्णा, मडकय, कुंकळे, तुये आणि पिसुर्ल्या ह्यो 5 मुखेली वसाहतींत लागसरच्या वसाहतींतल्यान कोयर व्यवस्थापन करपी नोडल क्लस्टर म्हणून काम करतले आणि 800 स्क्वेअर मीटर सेंट्रलाइज्ड कोयर व्यवस्थापन शेड वरवीं कचरो व्यवस्थापन करतले। सभापती महाशय, म्हजे सरकार राज्यांतली गुंतवणूकदार सुलभताय प्रक्रियेन सुगम आणि डिजिटल करपा खातीर इंटिग्रेटेड सिंगल विंडो अप्रुवल प्रणाली तयार करतले। राज्यांत मुखेली उद्योगीक वाठारांनी कॉमन एफ्युलंट ट्रीटमेंट प्लांट निर्माण करपाचो प्रस्ताव हांव मांडटा। ह्या खातीर ओनू गोवा IDCक वट्ट 30 कोटी रुपयाची तरतूद केल्या। वेर्णा, मडकय आणि तुये औद्योगिक इस्टेट हांगासर वर्किंग वुमेन हॉस्टेल बांदपाचें काम 100 कोटी रुपयाचो खर्च करून ह्या आर्थीक वर्सा पुराय जातलें। सभापती महोदय, सरकारच्या सगळ्या एजन्सी केल्ल्या सगळ्या मुळाव्या साधन सुविधा कामां खातीर PM गतिशक्ती पोर्टल वापर करपी देशांतलें एक मुखेल राज्य गोंय हें सांगपाक खोशी जाता आणि ताका लागूनच प्रकल्पाची अंमलबजावणी करतना वेगवेगळ्या परस चड खात्यां कडल्यान प्रभावी समन्वय आणि नियोजन सुनिश्चित जाता। सभापती महाशय,
उद्योग खात्या भितर IPO सेल तयार करपाचो प्रस्ताव हांव मांडटा, जो गोंयच्या एसएमईक भौशीक नोंदणी करपाचो प्रस्ताव आधार दितलो। सभापती महाशय, जागतीक वेपारा खातीर गोंयच्या MSMEक सशक्त करपाच्या हेतून मुख्यमंत्री एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम चालीक लावपाचो प्रस्ताव हांव मांडटा। हाच्या अंतर्गत 50 MSME खातीर 2 वर्सां खातीर वर्साक 4 लाख रुपया दिवपाची तरतूद फर्स्ट कम फर्स्ट सर्व तत्वाचेर आसतली आनी ताच्या खातीर 2 कोटी रुपयाची तरतूद केल्या। सभापती महाशय, फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर्स हाका आनी थळाव्या रोजगार निर्मिती खातीर प्रोत्साहन दिवपा खातीर आर्थीक सुलभताय, कुशळटाय आनी हँड होल्डिंगा खातीर वुमन लेड आनी यूथ लेड MSME खातीर स्पेशल सपोर्ट विंडो तयार करपाचो प्रस्ताव हांव मांडटा। सभापती महाशय, गोंयच्या कच्च्या काजूची खरेदी घटमूट करपा खातीर आनी ग्रामीण अर्थवेवस्थेक सुदारणा हाडपा खातीर मुख्यमंत्री मॉडिफायड इंटरेस्ट डेबिट स्कीम खाला कच्चो काजू खरेदी करपाक वर्किंग कॅपिटल लोन दिवपाची येवजण अंदू चालीक लागतली। फाटल्या वर्साच्या काळात गोवा IPB हांणी 1117 कोटी रुपया प्रस्तावित गुंतवणूक आशिल्ले 31 प्रकल्पाक मान्यता दिली, जेका लागून वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या सुमार 4950 कर्मचाऱ्यांक रोजगार मेळटलो अशी अपेक्षा आसा। गोवा IPBन राज्यांतल्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे ग्रेडिंग करपाक चालू केलात। युरोस्टेप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नेटझिस टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या दोनूय फॉरेन कंपन्यांक 166 कोटी रुपयाची गुंतवणूक केल्या आणि ताका लागून 1308 रोजगाराची संधी केल्या। गोंयांतल्या उद्योगीक कंपनी खातीर रिसर्च आनी डेव्हलपमेंट करपाची गोंयच्या तरणाट्यांक आधार दिवपाचो प्रस्ताव हांव मांडटा।